सगळेजण. तर तुमचे स्वागत आहे संध्याज लाईफ या चॅनलवरती आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर सांगायचं म्हणजे आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी, कारण की आज माझा बर्थडे आहे. तर असं काही नाही की मी दरवर्षी साजरा वगैरे करते, पहिल्यापासूनच नाही आहे. कारण की आम्ही 4 भावंड होतो आणि कसं हालाकीचे दिवस होते, त्याच्यामुळे असं काही लहानपणी तर वाढदिवस साजरा केलाय किंवा असं काही सेलिब्रेशन केलंय असं काही नव्हतं. त्याच्यामुळे असं काही विशेष वाटत नाही. पण आता ते कसं एक स्टाईलच आहे किंवा ते असो, ज्याची त्याची मर्जी असते, ज्याचं त्याचं लाईफ असतं. पण सांगायचं एक की ह्या वाढदिवसाशी एक अनुभव आहे, तो मी सांगते तुम्हाला. पण आज माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आनंदी दिवस आहे, कारण की आज मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की मला माझ्या सगळ्या नातेवाईकांनी शुभेच्छा दिल्या. खरंच खूप बरं वाटलं, कारण की काही गिफ्ट देण्यापेक्षा किंवा काही असं मोठं काहीतरी देण्यापेक्षा फक्त एक कॉल करून किंवा मेसेज करून जे शुभेच्छा दिल्या जातात ना आपल्याला, त्याच खूप म्हणजे खूप आशीर्वाद दिल्यासारखे असतात. ठीक आहे, असो. पण एक खंत आहे की ज्यानी मला विश करायचं होतं त्यांनी नाही केलं. ठीक आहे, असं ज्याची त्याची मर्जी, कोणावर आपण बळजबरी करू शकत नाही. आणि जर हक्कच म्हणायचं म्हटलं तर तोही हक्क त्या व्यक्तीने दिलेला नसतो आपल्याला. पण आपल्या डोळ्यावर कसं एक प्रेमाची पट्टी असते, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं बिहेवियर आहे ना लक्षात येत नाही. ते दरवेळी आपण त्याच्या सगळ्या चुका निग्लेक्ट करतो किंवा त्याच्या नजरेत आपणच चुकीचे असतो, थोडक्यात सांगायचं तर. ठीक आहे, असो, ज्याची त्याची मर्जी. तर आज माझा वाढदिवस आहे. तर 8 दिवसाखाली मी मिस्टरांना म्हटलं की ह्या महिन्यात काय आहे. तर ते म्हटले काय आहे सांग. मी म्हटलं ह्या महिन्यात शेवटची तारीख किती असते. ते म्हटले सांग ना, काय सांग, स्पष्ट काय ते सांग, मला काय माहित नाही. तेही अगदी रागात ॲटिट्यूडनी. ठीक आहे, मग मी सांगितलं, म्हणलं 30 तारीख आहे ना, माझा वाढदिवस असतो. मी आयुष्यात पहिल्यांदा त्या व्यक्तीला काहीतरी मागणार होते, पण त्याचं बिहेवियर काय आहे, काय होणार होतं हे मला माहित नव्हतं. म्हटलं 30 तारीख आहे, मग सांगितलं मी फोनवर. मग मी एक कसं असतंय, समोरच्याने घेऊ दे नाही तर नाही घेऊ दे, ॲटलिस्ट फक्त प्रेमाने हा तर बोलायचं असतं, त्याच्यातच आपलं समाधान असतं. मी म्हटलं की मला अशी एक वस्तू पाहिजे. मी हक्काने मागितले की मला अशी वस्तू पाहिजे तुमच्याकडून. तर माझं चुकलं तिथंच, मी ओळखू शकले नाही त्यांना. तर एवढ्या रागाने मला ओरडले, खूप रागाने ओरडले. खरंच मी त्यांनी ओरडल्यानंतर अक्षरशः रडले मी. तेव्हा खूप वाईट वाटलं, खूप हर्ट झालं मला, सावरलं त्याच्यातून. पण हे असते आपल्या हक्काची व्यक्ती. आई वडिलांनंतर म्हणतात की आपला जीवनसाथीच आपला असतो, की जो सगळे आपले हट्ट पुरवतो, सगळं आपलं जे काही असेल ते तो पुरवतो. काही नाही, मला तर कधी तसा अनुभव आला नाही. मी खूप प्रेमाने राहिले, असं नाही की माझ्या चुका आहेत, चुका असतील नसतील. खूप प्रेमाने वागले त्यांच्याशी अगोदरही. पण त्या प्रेमाची शिक्षा म्हणून की काय, हे दिवस बघावे लागतात. तर दिसतं तसं नसतंय. कसं आहे ना, पहिली प्रायोरिटी त्याच्याच माणसांना असते, बायको काही नाही. मला तर हा असा अनुभव आला. तर तो जस्ट, आणि कसं आहे ना, ह्या गोष्टी मी कोणाला सांगू पण शकत नाही. एक फ्रेंडली म्हणून मी माझे अनुभव शेअर करते. तर हे असं असते रिलेशन, की बाबा आपल्याला कळलं पाहिजे. थोडंसं काहीतरी वादावाद जरी झाले ना, तरी आपल्याबद्दल समोरच्याच्या मनात काय आहे ना, हे कळत असते. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, ज्याची त्याची मर्जी असते. आपण आपलंच चुकलं की आपण प्रमाणापेक्षा त्यांच्यावरती हक्क दाखवलो आणि त्या व्यक्तीने आपली लायकी काढली, हे असंच असेल. म्हणून आयुष्यात आहे ना, मला हे सांगायचंय की स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. कितीही प्रेम करणारी व्यक्ती असू द्या, ती एक दिवस बोलूनच दाखवते आपल्याला, खरंच बोलून दाखवते. म्हणून आहे ना, स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बरं.
आणि स्वतः स्वकष्टावरती आपली हाऊस, आपली हाऊस मौस असते, जे आपल्या आवडीनिवडी असतात त्या जपल्या पाहिजेत. दुसऱ्यावर डिपेंड राहिलं ना, हे आपली अशी अवकात दाखवतात, आपली लायकी काढतात. त्याच्यामुळे ना खूप म्हणजे खूप असं खूप इच्छा मेल्यात माझ्या. हे असं पण बरं झालं की कळलं तरी की बाबा ह्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल किती किंमत आहे, आपल्या फिलिंग्सची किती कदर आहे हे तर समजलं. त्याच्यामुळे ना जे पण काही असेल ना ते सगळं स्वतःच्या हिमतीवर केलेलं बरं. कारण की लोक आजकाल खरंच खूप बोलून दाखवतात, जवळचे असू द्या लांबचे असू द्या, बोलून दाखवतात. त्याच्यामुळं ना जे पण काय करायचं ना ते खरंच त्याच्यासाठी किती बी स्ट्रगल येऊ द्या, कितीही संघर्ष येऊ द्यात, हार मानायची नाही आणि सगळं स्वकष्टावर स्वकर्तृत्वावर करायचं. आणि जी लोक आपल्याला कमी लेखतात ना त्यांना करून दाखवायचं, खरंच करून दाखवायचं. त्यांनी जे बोलतात त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही. प्रत्युत्तर दिलं ना त्रास आपल्याला होतो. त्याच्यामुळे ना जे पण काही आहे ते स्वकर्तृत्वावर करून त्यांना दाखवायचं, त्यांच्या तोंडावर मारायचं, त्यांच्या नादी नाही लागायचं. मी तर खूप आयुष्यात भोगले, त्याच्यामुळे मी माझ्या अनुभवातून तुमच्याशी शेअर करते की मला असं तुमच्याशी व्यक्त होताना असं म्हणजे असं काही भीती वाटत नाही, किंवा असं वाटत नाही की बाबा हा समोरचा ऐकणारी व्यक्ती ही आपल्याला धोका देईल, आपला विश्वासघात करेल, असं कधी वाटत नाही. कारण की मला खूप म्हणजे मी स्वतः व्यक्त होते, माझ्या मनातले सगळे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. मला म्हणजे भीती नाही वाटत, खूप असा आधार वाटतो. खरंच तुम्हाला जर माझे विचार आवडत असतील, अनुभव आवडत असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज मला सपोर्ट करा की मी अजून माझ्या बोलण्यामध्ये किंवा माझ्या व्हिडिओमध्ये मी सुधारणा करेन. तर तुम्हाला कुठले व्हिडिओ आवडतील तर मला सांगा कमेंट करून. धन्यवाद.